तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. तयार केलेला आहे, शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्या नोंदी घ्यायच्या आणि सातबाऱ्यावर इतर हक्कामध्ये त्या रस्त्याची नोंद येईल, जेणेकरून भविष्यामध्ये याच्यात कुणीही अडथळा करणार नाही आणि अडथळा केला तर कायदेशीर मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल, यासाठी ही तरतूद केलेली आहे. नेक्स्ट, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची जी काही कार्यकक्षा आहे त्याच्या बाबतीत मी ढोबळ मनाने सांगेल, काही जास्त आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. जे काही वेगवेगळ्या बांधकामाच्या विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात, पूर्वी त्याच्याकडेच त्या कॉन्ट्रॅक्टरकडे यंत्र असले पाहिजेत अशी तरतूद होती, परंतु आता शासनाने ती थोडीशी कमी केलेली आहे. त्यांनी भाड्याने यंत्र घेऊन उपलब्ध करून देणं आहे आणि याचं एक पॅनल ते त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तयार करणार आहे आणि त्या पॅनल मधून आपण लॉटरी पद्धतीने या ठिकाणी आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहोत आणि ते आहे तालुकास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये त्यांची निवड होईल आणि ते होईल. 1 किलोमीटरसाठी 25 किलोमीटरचं क्लस्टर होऊ शकणार नाही, कारण हे रस्ते आहेत ते तुटक आहेत आणि 25 किलोमीटरसाठी खूप 10-12 तरी गावे आपल्याला घ्यावं लागतील. आम्ही ती मागणी त्यांना व्यक्त केली. त्यांनी परत तो अधिकारी SDOना दिला की तुम्हाला जसं पॉकेट करता येईल त्या पद्धतीने करा आणि त्याप्रमाणे तुम्ही मान्यता द्या त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने सर्व जे काही काम करणारे लोक आहेत ते आपल्याला जिल्हास्तरीय कमिटी उपलब्ध करून देणार आहे. विधानसभा म्हणजे जी काही तालुका स्तरावरची आमची समिती आहे त्या समितीने काय काय कामं करायची आहे त्याबाबतचं पण त्यांनी आम्हाला सविस्तर प्रत्येक गोष्टीचं अतिशय म्हणजे आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, त्याची एक प्राथमिक बैठकच आपण या ठिकाणी आज ही घेतो आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये. त्यामुळं याचं नियोजन चांगल्या पद्धतीचं होईल. रस्ते कोणते निवडावे, त्याबद्दल शिफारस कोणती करावी वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट, रस्त्यांमध्ये जे काही सर्वच रस्ते एकदम होणार नाही, कारण उपलब्ध निधी आणि CSR याचा आपण वापर करताना मागणी जर सगळ्या ग्रामपंचायत मधून आली तर आपल्याला थोडं प्राधान्यक्रम ठरवावं लागेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॉकेटमध्ये लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली आपण ते अंतिम करणार आहोत आणि त्याची कामं आपण येणाऱ्या काळामध्ये सुरू करणार आहोत. नेक्स्ट, सहाध्यक्ष ठीक. नेक्स्ट, 5 शेतकरी निवडायचे आहेत ते जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून, परंतु आपला भरत होता यापूर्वी लोकांना हे पण सांगायचे आता प्रत्येक वर्षी भरायची आवश्यकता नाही, तुम्ही वन टाइम त्याच्यामध्ये शासनाला मोबदला भरायचा आहे, तो आखून दिलेला आहे. तलाठी मंडळी जुन्या येणे झालेल्या वेगवेगळ्या टॅक्सांसाठी पण एकदा तो टॅक्स घेऊन पुन्हा कधीही त्याला भविष्यामध्ये टॅक्स मागणार नाही आणि नवीनसाठी पण आहे. अशी नवीन जी येण्याची सुधारणा झालेली आहे त्याची प्रचार प्रसिद्धी आम्ही करणार. सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना आहेत जसं की आपण बघतो संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असतील, त्याच्यानंतर श्रावणबाळ, विधवा आणि घटस्फोटित, त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना आहेत, ज्या अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आपण करणार आहोत. म्हणजे आम्हाला अपेक्षित काय आहे, समजा 7 तारखेला आम्ही कनेरसर मंडळामध्ये येत आहे तर या पुढे इकडे आहे का, तर त्या ठिकाणी जे काही राहिलेले लाभार्थी असतील सरपंच बांधवांनी तलाट्यांना की बाबा आपल्या गावातल्या ह्या 5 व्यक्तींना लाभ देणं गरजेचं आहे. जसं की बैठकीमध्ये पण आम्ही सांगत असतो की दुर्दैवाने एखाद्या मुलीच्या नवऱ्याचं एक्सपायर झाला, एखाद्याच्या मुलीचं पती एक्सपायर झाला तर त्या मुलीला ती बऱ्याच वेळा वडिलांकडे येऊन राहते आणि मग तिला रोजच्या दैनंदिन रोजगाराचे कामाला जाणे, शेतात जाणे, इकडे जाणे तिकडे जाणे, शासनाने त्यांना जे काही तरतूद केलेली आहे याच्यामध्ये आपण लाभ देऊ शकतो. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाचे मंत्री नामदार चंद्रकांत बावनकुळे साहेब यांचा
एक शासन निर्णय 14/12/2025 ला पाणंद रस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या बाबतीत झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी असेल गावकऱ्यांसाठी असेल विकासाचा जो पहिला मुद्दा आहे ते गावातील रस्ते अंतर्गत रस्ते शेतीला जोडणारे रस्ते वस्त्यांना जोडणारे रस्ते हे चांगले असावेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला जाता येता आलं पाहिजे। या माध्यमातून स्वातंत्र्यानंतर अनेक शासकीय अडचणी म्हणण्यापेक्षा शासन दरबारी प्रत्येक गोष्टीला वेळ लागायचा आणि तो वेळ कशा पद्धतीने कमी करता येईल शेतकऱ्यांना ग्रामस्थांना शासन दरबारी जो वेळ जायचा तो वेळ कमी करण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांनी केलं आणि त्या योजनेला एक चांगलं नाव दिलं मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 असे 2 कार्यक्रम आज आपल्या महसूल विभागाच्या माध्यमातून या समितीचे सदस्य सचिव म्हणून श्री अनिल डोंगरे साहेब आणि त्याचबरोबर आपले तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार प्रशांत बेडसे रावसाहेब यांच्या माध्यमातून महसूल विभागानं आज या ठिकाणी या योजनेची पूर्वतयारी आढावा बैठक आपल्या चंद्रमा गार्डन मंडल कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे। त्या निमित्तानं तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा परिषद आणि राज्य स्तरावरील सर्व लोकप्रतिनिधींना या शिबिरामध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन त्या ठिकाणी केलं। सर्व ग्रामसेवक तलाठी सर्कल पोलीस पाटील आणि महसूल विभागाचे सर्व कार्यालयाचे सर्व अधिकारी सेवक वर्ग यांना सुद्धा या शिबिरामध्ये आज सहभाग दिला आणि त्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदचे सदस्य विजूभाऊ शिंदे असतील दुसरे जिल्हा परिषद सदस्य गणेश नाना आरगडे असतील जिल्हा परिषद सदस्य दीप्तीताई बोगाडे असतील या ठिकाणी खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर 9850919999